मी अजय. मी सध्या मुक्ताईनगर इथल्या MSCB डिपार्टमेंटमध्ये उपअभियंता म्हणून कार्यरत आहे. गेल्या 6 वर्षापासून मी याच ठिकाणी जॉबला रुजू होतो. मी, माझी बायको अंजली आणि मुलगा दिव्यांश आणि मुलगी सुजाता ही माझी फॅमिली. 5 ऑगस्टला माझ्या हातात ऑफिसला गेल्यावर एक लेटर देण्यात आली की माझी बदली आता अकोला शहरात झाली आहे आणि 10 ऑगस्टपर्यंत मला त्या ठिकाणी रिपोर्ट करायचा होता. पण माझ्यासमोर प्रश्न पडला होता की मुलांची ॲडमिशन शाळेत झालेली होती. माझा मुलगा दिव्यांश 9वीला होता आणि मुलगी सुजाता ही 7वीला होती. अकॅडमिक इयर त्यांचे सुरू झाले होते, म्हणून मध्येच ॲडमिशन कॅन्सल करून दुसऱ्या शाळेत ॲडमिशन घेणे म्हणजे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार होता. नवीन शाळा, नवीन मुले, यात मुले कन्फ्यूज होतात. मग मी आणि अंजलीने निर्णय घेतला की मुलं आणि अंजली सध्या मुक्ताईनगरला राहतील आणि शनिवारी व रविवारी मी त्यांना भेटण्यासाठी घरी येत जाईल. माझ्या निर्णयावर अंजलीही खुश होती आणि मुलंही खुश होती. म्हणून मी एकटाच अकोल्याला जाण्याची तयारी करू लागलो. अकोल्याला माझ्या बायकोची म्हणजेच अंजलीची लहान बहीण राहत होती. तिचे नाव पौर्णिमा होते. अंजलीने पौर्णिमाला फोन लावून माझी बदली अकोल्यात झाली याची माहिती दिली. त्यावर पौर्णिमेचा आग्रह होता की दाजी हे घरूनच ऑफिससाठी अपडाऊन करतील. त्यावर अंजलीने पौर्णिमाला नकार दिला की त्यांना ऑफिसला सकाळी लवकर जावं लागतं आणि तुझी पण धावपळ जास्त होईल. पौर्णिमेचा नवरा हा शाळेत शिक्षक होता. त्याचे नाव किशोर होते आणि पौर्णिमा ही हाऊसवाईफ होती. तिच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती, पण अजूनही तिला मूलबाळ नव्हतं. अंजलीने पौर्णिमाला सांगितले की तुझ्याच घराच्या शेजारी जर एखादा फ्लॅट भाड्याने मिळत असेल तर सांग, म्हणजे अजय त्या ठिकाणी राहतील आणि तुलाही बरं वाटेल. अधूनमधून येतील ते तुझ्या घरी पण. जेवण ते मेसचा डबा लावूनच करतील. त्यावर पौर्णिमा हो म्हणाली. मी आजूबाजूला विचारून सांगते ताई तुला लवकरच. आता अजयचे 2 दिवस राहिले होते अकोला जाण्यासाठी. सर्व सामानांची त्यांनी व्यवस्थित पॅकिंग केली होती. कारण की माहिती नव्हते की अकोल्याला अजून किती वर्ष काढायचे आहेत. आता तर सडनली वॅकन्सी खाली झाली म्हणून त्या ठिकाणी मला जावे लागत आहे. मुक्ताईनगरमध्येही अजय व त्याचा पूर्ण परिवार हे भाड्याच्याच घरात राहायचे. कारण त्यांची नोकरी एका ठिकाणी स्थिर नव्हती. पूर्ण महाराष्ट्रात केव्हा भ्रमंती निघेल याची कल्पना त्यांनाही नसते. शनिवारी अजयला अकोल्यासाठी निघायचं होतं आणि आज शुक्रवार होता. ब्रेक जर्नीमध्ये अजयला 5 दिवसाची सुट्टी होती आणि 11 तारखेपासून त्याची ड्युटी सुरू होणार होती. दुपारची वेळ होती, मुलंही शाळेत गेली होती, म्हणून मोकळा वेळ होता अजय आणि अंजलीसाठी. त्यावर अंजली म्हणाली, आता फक्त आठवड्यातून 1 दिवस तुमच्यासाठी असणार आहे. या ठिकाणी जोपर्यंत तुम्ही होता तोपर्यंत रात्रही तुमचीच असायची. अंजलीने अजयच्या गळ्यात आपले दोघं हात टाकले आणि अंजली व अजय एकमेकांच्या डोळ्यात बघू लागले. तेवढ्यात अजयनेही आपला हात तिच्या कमरेवर ठेवला व म्हणाला, मॅडम, 1 वर्षाची गोष्ट आहे. लवकरच तुम्ही सर्वजण माझ्याजवळ अकोल्याला येणारच आहात. मग अंजली म्हणाली, मला नाही करमायचे एवढे दिवस तुमच्याशिवाय. अगं वेडी, ड्युटीसाठी तर जावंच लागणार आहे. अंजलीचा चेहरा उतरला होता. आपला नवरा इतका लांब जात असल्यामुळे तिला फार अस्वस्थ वाटू लागलं होतं. तेवढ्यात तिच्या ओठांवर अजयने बोट ठेवला. आता काहीही बोलू नको, शांत राहायचं. दर रविवारी आपली भेट होणारच आहे. मग काळजी कशाची? इतर बायकाही एकट्याच घरी राहतात, मुलाबाळांची काळजी घेतात, त्यांचा अभ्यास घेतात. तू पण तसं करशील तर तुझा वेळ तुलाच कळणार नाही कसा जाईल ते. हो, पण सुरुवातीला 1-2 दिवस त्रास होईल तुला. पण एकदा जर सवय लागली ना, मग तुला कोणाचीही आठवण येणार नाही, माझी सुद्धा. अजयने आपलं बोलणं थांबवल्यावर अंजलीने तिचे ओठ अजयच्या ओठांवर टेकवले व हळूहळू ते एकमेकांच्या प्रेमात रंगले. त्या दोघांनी खूप प्रेम केले आणि अजयने दुपारीच अंजलीला घामाने ओलेचिंब केले. अजयच्या केलेल्या कामामुळे अंजलीला तृप्त झाल्यासारखे वाटले. त्यानंतर ते दोघंही झोपले. मग शनिवारचा दिवस उजळला आणि सकाळी सकाळी पौर्णिमाचा फोन आला. अंजलीने तो फोन उचलला आणि म्हणाली, हा पौर्णिमा, मिळालं का घर? त्यावर पौर्णिमा म्हणाली, हो ताई, घर मिळाले. 1 BHK फ्लॅट आहे माझ्या फ्लॅटच्या खालच्या फ्लोअरवर.
₹4,000 महिना आणि ₹20,000 डिपॉझिट. अंजलीने लगेच ही गोष्ट अजयला सांगितली. त्यावर अजयनेही त्याची मान हलवून संमती दिली. अंजलीने लागलीच पौर्णिमाला हो सांगितले. फ्लॅट खाली आहे. कोणतेही सामान त्यात नाही. एक बेड व गादी ऑलरेडी त्या ठिकाणी आहे. मी किशोरला सांगून डिपॉझिट दिले आहे, पौर्णिमा म्हणाली. आज शनिवार होता. संध्याकाळी अजय लक्झरीने अकोल्यासाठी रवाना झाला. सकाळी 8 वाजेच्या सुमारास तो अकोला बस स्टँडवर पोहोचला. मग तो आपल्या मेव्हणीच्या घरी म्हणजेच पौर्णिमाच्या घरी निघाला. बस स्टँडपासून पौर्णिमेचे घर हे 15-20 मिनिटाच्या अंतरावर होते आणि त्याच्याकडे सामानही भरपूर होता, म्हणून त्याने ऑटो केली आणि पौर्णिमेच्या घराकडे निघाला. घरी पोहोचल्यावर पौर्णिमाने त्याचा आदर सत्कार केला. हे पाहून त्यालाही फार छान वाटले, कारण आपली माणसं ही आपलीच असतात आणि ती केव्हाही आपल्याच कामी येत असतात. अजय फ्रेश होऊन आल्यावर पौर्णिमाने त्याला चहा व नाश्ता करायला दिला. किशोर व अजय हे ड्रॉइंग रूममध्ये कोणत्या तरी विषयावर गप्पा करत होते. आता सकाळचे 10 वाजले होते. अजयने किशोरला डिपॉझिटसाठी दिलेले ₹20,000 परत दिले आणि खालच्या फ्लोअरवर असलेला फ्लॅट पाहण्यासाठी ते दोघं निघाले. फ्लॅट आतून फार सुंदर होता. पिण्याच्या पाण्यासाठी आरो सुद्धा हँगिंग केला होता. अजयने आपल्या बॅग्स आणून त्या ठिकाणी ठेवल्या व चावी लावून तो पौर्णिमाच्या घरी किशोर सोबत गेला. आज रविवार होता. अजय व किशोर या दोघांनाही सुट्टी होती. दुपारचे जेवण त्यांनी सोबतच केले व संध्याकाळचे जेवण करण्यासाठी ते हॉटेलला जाणार होते. ते तिघंही नॉनव्हेज असल्याकारणाने त्यांनी नॉनव्हेज हॉटेलमध्ये जाऊन जेवण करण्याचे ठरविले. दोघंही साडे अधूनमधून ड्रिंक करतच असायचे, म्हणून दोघांनी एक स्मॉल पॅग लावून जेवण केले आणि घरी परतले. पौर्णिमाचे घर 1 BHK होते. घरात सामान जास्त भरल्याने जागा फार कंजेस्टेड वाटत होती, म्हणून मी स्वतःलाच म्हणालो, बरं झाले आपण भाड्याचं घर घेतलं, नाहीतर या ठिकाणी आपली झोपण्याची सोय झाली नसती. तेव्हा किशोरने मला आग्रह केला की तुम्ही आज इथेच झोपा. उद्यापासून मी तुम्हाला काहीही बोलणार नाही. आता साडूचा मान मला ठेवावा लागला, म्हणून मीही त्यांना हो म्हणालो. आता रात्रही भरपूर झाली होती. 11 वाजले होते. मलाही सकाळी ऑफिसला रिपोर्ट करायचा होता. मी झोपण्याच्या अगोदर अंजलीला फोन लावला व तिला सर्व माहिती इथली दिली. सुमारे 12:30 वाजेच्या वेळेस माझ्या कानी वेगळेच शब्द ऐकायला येत होते. अहो चला ना, उठा ना, लवकर लवकर. मला ते फार विचित्र वाटत होते, पण मी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. मला माहिती होते की एका बेडरूममध्ये 2 व्यक्ती झोपले तर असंच काहीतरी होते, म्हणून मी झोपलो आणि सकाळी लवकर उठलो व फ्रेश झालो आणि चहा व नाश्ता घेऊन मी फटक्यात ऑफिससाठी निघालो. ऑफिस 10 मिनिटाच्या अंतरावर होते. त्यामुळे मी घरून पायी निघालो आणि वेळेवर पोहोचलो. त्यानंतर मी डॉक्युमेंट सबमिट करून आपली ड्युटी अकोला MSCBला जॉईन केली. माझी त्या ठिकाणी एक वेगळी ऑफिस होती. इथली माणसं देखील खूप कोऑपरेटिव्ह होती. काम करण्यात त्यांच्यासोबत मला मजा येत होती. काम करत असताना वेळ केव्हा संपायचा तेही मला कळत नसे. असे 2-3 दिवस गेल्यानंतर आमच्या डिपार्टमेंटमधील एका सोहम सिंग नावाचा मनुष्य आपली सर्व्हिस पूर्ण करून रिटायर होणार होते. त्यामुळे सर्व डिपार्टमेंटमधील लोकांनी आपापल्या परीने पैसे गोळा करून त्यांना मोठी पार्टी देण्याचे ठरविले. पार्टी रविवारी असणार होते. त्या पार्टीला मला उपस्थित राहणे अनिवार्य होते, कारण मी इथे नवीन उपअभियंता होतो आणि माझ्याहून जे सिनियर्स होते ते त्या पार्टीला येणार होते. म्हणून या रविवारी मला घरी जाण्यास शक्य नव्हते. त्यासाठी मी अंजलीला फोन करून याची कल्पना दिली. आता रविवारचा दिवस आला होता आणि पौर्णिमालाही सांगितले होते की मी रात्री जेवायला येणार नाही. आमच्या डिपार्टमेंटमध्ये पार्टी असल्याकारणाने जेवणाचाही कार्यक्रम त्याच ठिकाणी आहे. आजची पार्टी एका आलिशान हॉटेलमध्ये अरेंज करण्यात आली. त्या ठिकाणी व्हेज, नॉन-व्हेज, ड्रिंक, कोल्ड्रिंक सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होत्या. सर्व लोकांनी अतिशय त्या पार्टीचा आनंद घेऊन पार्टीत कोणताही लफडा न करता ती पार्टी संपन्न झाली. पण माझ्या सिनियर्स लोकांनी मला माझ्या क्षमतेपेक्षा जास्त ड्रिंक पाजल्यामुळे माझे डोके फार जळजळ होऊ लागले होते. मला फार अस्वस्थ वाटू लागलं होतं. मी पटकन माझ्या रूमवरती आलो आणि पलंगावर झोपलो. सकाळचे आता 11 वाजले होते. अजूनही मी झोपलेलो होतो.
पौर्णिमा भाजीपाला नेण्यासाठी मार्केटला जात होती तेव्हा तिचं माझ्या फ्लॅटच्या दाराकडे लक्ष गेलं. तिला वाटले की दाजींना घाईघाईने विसर पडला असावा दारावर कुलूप लावायचे. म्हणून ती दार आत ढकलून पाहते तर दार उघडेच होते आणि घरात घुसून इकडे तिकडे पाहू लागते. तिला मी बेडवर झोपलेलो दिसतो आणि ती माझ्या कपाळाला हात लावून चेक करते की यांना ताप आहे की नाही. तिचा हात माझ्या डोक्यावर पडताच मी पटकन पानावर येतो आणि तिला समोर उभी पाहून मी अचंबित होतो. त्यावर ती म्हणाली, दाजी बरं वाटत नाही का तुम्हाला? नाही ग, डोकं फार जड वाटतंय, आतून फाटायला करतंय. मग काही मेडिसिन देऊ का मी तुम्हाला? पौर्णिमा म्हणाली. नाही, काही वेळेवर होईल ते ठीक, राहू दे. किशोर गेला का शाळेत? अजयने पौर्णिमाला विचारले. त्यावर पौर्णिमा म्हणाली, हो गेले ते. तेव्हा पौर्णिमाने अजयला सांगितले की दाजी असं काही उतरणार नाही ते डोकं. दाखवा, मी थोडे चेपून देते, तेव्हा बरं वाटेल तुम्हाला. त्यावर अजयनेही होकार दिला. जसं जसं पौर्णिमा अजयच्या डोक्याला हात लावू लागली तसे तसे अजयच्या शरीरात एक वेगळीच तऱ्हा उडू लागली होती. तिचा हात जणू कापसाचा बोळाच. पौर्णिमा ही अंजलीपेक्षा दिसायला स्मार्ट, उंच व भरदार होती. कोणाच्याही डोळ्यात बसावी अशी तिच्या चेहऱ्याची बनावट होती. अजय पलंगावर झोपला होता आणि पौर्णिमाही त्याच्या शेजारी बसली होती. अजय पौर्णिमाचे पूर्ण शरीर झोपूनच न्याहाळत होता. असेही तो रविवारी अंजलीला भेटण्यासाठी गेला नव्हता. काही वेळ डोकं चेपून झाल्यावर अजयने पौर्णिमाला काही प्रश्न विचारले. अजून फ्युचर प्लॅनिंग केली नाहीस का तुम्ही दोघांनी? तेव्हा पौर्णिमा लाजली आणि म्हणाली, अहो दाजी, किशोर जर एकदाचे झोपले ना तर त्यांना कोणीही उठू शकत नाही. आणि तुम्ही तर त्यांचे शरीर पाहिलेच आहे, किती लठ्ठ व जाड आहे. तेव्हा अजयने तिला सांत्वन दिलं. अगं, नवरा आहे तो तुझा, तू त्याला समजून घेतलं पाहिजे. अहो दाजी, मी त्यांना किती उत्साहित करते की मला बाळ हवं आहे. तुम्ही काहीतरी करा. बायांना एकेका वर्षात लग्नानंतर बाळ होतात, पण यांचे तसं काही नाही. तेव्हा अजयने तिला विचारले, त्या रात्री मी ड्रॉइंग रूममध्ये आवाज ऐकला होता, तो तुम्हा दोघांचाच होता की काय? अजय म्हणाला, हो दाजी, तो आवाज माझाच होता, कारण किशोर माझ्यापासून फार लांब राहतात. मला वाटते की त्यांच्यात काही कमतरता असावी. 6 महिने झाले मला किशोरने अजूनही जवळ घेतलेले नाही. मी फार तळमळत असते, काय करावे काही सुचत नाही. जेव्हा तुमच्या येण्याची गोष्ट मला ताईने सांगितली आणि माझ्या घराशेजारी तुम्ही फ्लॅट भाड्याने घेणार होता तेव्हा मला फार आनंद झाला होता. कारण कोणीतरी माझ्या दुःखाला आनंदात बदलवण्यासाठी येणार होते. तिची तळमळ ऐकल्यावर मला फार दया आली. मला फार वाईट वाटू लागले होते. मला वाटले पौर्णिमा फार आनंदात असणार किशोरसोबत, पण तिची नय्या तर डुबलीच आहे. अजय पण आता पौर्णिमाच्या डोळ्यात डोळे टाकून पाहू लागला होता. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. तेव्हा अजयने तिच्या डोळ्यांवर हात ठेवून तिचे डोळे पुसले व तिला काळजी न करण्याची सहानुभूती दिली. तेव्हा पौर्णिमाने अजयला विचारले, दाजी, आज ऑफिसला जायचं नाही आहे का? त्यावर अजय म्हणाला, आज हाफ डे टाकला आहे. दुपारी 3 नंतर जायचं आहे. दाजी, तुम्ही फ्रेश होऊन घरी या. आपण दोघंही सोबत जेवण करू. तोपर्यंत मी मार्केटमधून भाजीपाला घेऊन येते, पौर्णिमा म्हणाली. अजय लागलीच उठून फ्रेश होण्यासाठी गेला. काही वेळातच पौर्णिमा ही मार्केटमधून परत आली आणि आपल्या घरी ती स्वयंपाकाला लागली. आता दुपारचे 12 वाजले होते. दाराची बेल वाजली. तिने दार उघडले तर समोर अजय उभा होता. पौर्णिमाकडे पाहून अजयच्या मनात विचार आला की सकाळी ज्या कपड्यांवरती दिसत होती त्या कपड्यांवरती आता नव्हती. तिने अनारकली ड्रेस घातला होता. त्यावर ती एखाद्या हिरोईनसारखी दिसत होती. मी डायनिंग टेबलवर बसूनही माझे डोळे तिला शोधत होते. स्वयंपाक झाला होता. दोघेही डायनिंग टेबलवर बसून जेवण करू लागले होते. अजय मुद्दामून पौर्णिमेची स्तुती करत होता. अंजलीपेक्षा तुझ्या हाताला एकदम सुपर चव आहे. तुझ्या हातून कोणतेही स्वयंपाक हा स्वादिष्ट व चविष्टच बनतो. त्यावर पौर्णिमा म्हणाली, काही सांगता दाजी, माझी अंजली दीदीच्या हाताला माझ्यापेक्षा जास्त चव आहे. असे एकमेकांमध्ये संभाषण करून त्यांनी जेवण उरकवले. आता दुपारचे 1 वाजले होते. अजूनही त्याच्याकडे 2 तास ऑफिसला जाण्यासाठी उरले होते. म्हणून तो बेडरूममध्ये बसून थोडा वेळ टीव्ही पाहू लागला होता. पौर्णिमा ही किचनचे आवरून बेडरूममध्ये आली आणि तिच्या दाजीच्या शेजारी ती बसली. हळूहळू पौर्णिमाने आपला हात अजयच्या हाताजवळ नेला आणि आपल्या करंगळीला ती त्याच्या बोटांवर फिरवू लागली. अजयला या गोष्टीची चाहूल लागली होती की पौर्णिमेचा बोट आपल्या हातावर पडला आहे. पौर्णिमाला
काही रिस्पॉन्स न मिळाल्यामुळे ती सरळ तिचा हात अजयच्या हातावर ठेवला. तेव्हा अजयने तिच्याकडे वळून पाहिले. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होते आणि तिला ज्या गोष्टीची गरज होती ती गोष्ट माझ्याकडून तिला हवी होती. काही वेळाने पौर्णिमा परत अजयजवळ चिपकून बसली. अजयचे अंग आधा थरथरत होते. ती त्याच्या केसांमधून हात फिरवू लागली होती. अजय हळूहळू डोळे मिटू लागला होता. तिच्याकडून अजयलाही त्या गोष्टी हव्याहव्याशा वाटू लागल्या होत्या. तेव्हा पौर्णिमाने अचानक आपले डोके अजयच्या मांडीवर ठेवले. अजयही तिच्या केसांमधून हात फिरवू लागला. मग तो कधी तिच्या कानात बोट टाकत असे तर कधी तिच्या ओठांवर बोट फिरवत असे. त्यापुढे पौर्णिमा आता अगदी चरणसीमेवर आली होती. "अहो दाजी, चला ना, वेळ होतोय. भागवा माझी पाण्याची तहान." त्या क्षणी अजयने पौर्णिमेच्या ओठांवर ओठ टेकवले. पौर्णिमानेही अजयचे केस अगदी घट्ट पकडले. कारण कित्येक वर्षाची आग आज शांत करायला तयार झाली होती. हळूहळू त्याची नजर पौर्णिमेच्या वक्ष्यांवर गेली. त्याने त्या वक्ष्यांवरही खूप प्रेमाने आपले हात फिरवू लागले. मग तिला अजयकडून ती संतुष्टी मिळाली ज्याची वाट ती किशोरकडून पाहत होती. काही वेळानंतर दोघेही शांत झाले. दुपारी अजय ऑफिसला गेल्यावर तो पौर्णिमाच्याच बद्दल विचार करत होता. आता पौर्णिमा व अजय यांच्यात खूप जवळीक संबंध बांधले गेले होते. आता किशोर झोपल्यावर पौर्णिमाही अजयच्या फ्लॅटवर जाऊन रात्रभर त्याच्याजवळ आपल्या प्रेमाची तहान भागवायची. अजयला अंजलीचा विसरच पडला होता. कारण महिन्यातून 4 शनिवार रविवार येतात. त्यातून तो एकदाच मुक्ताईनगरला जायचा आणि बाकीचे उरलेले दिवस हे पौर्णिमासोबत मनवायचा. एका वर्षानंतर अजयने अंजलीला आणि मुलांना आपल्यासोबत त्याच फ्लॅटमध्ये अकोल्याला राहण्यासाठी आणले. इकडे रात्री अंजली झोपली की अजय पौर्णिमेला फोन करायचा. तिकडे किशोर झोपला की पौर्णिमा अजयला फोन करायची. मग दोघेही अजयच्या फ्लॅटमध्येच एकमेकांना प्रेम व सुख द्यायचे. जो मनुष्य वेळेवर ज्याच्या कामी आला त्या मनुष्याची व्हॅल्यू ही केव्हाही त्याच्या नजरेत अव्वल दर्जाची असते. म्हणून पौर्णिमाला संसारात जे जंग लागलं होतं त्याला सावरण्याचं काम अजयने केलं होतं. मित्रो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.